नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत राणी साहेबा या एथनिक क्लोथिंग ब्रँडचे फाउंडर माननीय श्री किशोर जगताप साहेब. प्रत्येक पारंपरिक सौंदर्याला आधुनिकतेची जोड देत प्रत्येक महिलेला राणीचा अनुभव देणारा हा ब्रँड MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सुद्धा सहभागी झाला होता. चला तर जाणून घेऊया त्यांचा या एक्सपो मधला खास अनुभव. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. खरं तर MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही सहभागी झाला होता, तर कसा काय निर्णय घेतला ह्या एक्सपो मध्ये सहभागी होण्याचा? ऍक्च्युली राणी साहेबामध्ये आम्ही इथनिक वेअर मध्ये आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये आम्ही ट्रेडिशनल साडी टू डिझायनर साडी मध्ये आम्ही डील करतो. एक्झिबिशन बद्दल जर माहिती म्हटलं तर मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन मध्ये मी जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करत आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून असोसिएशनचा एक मी भाग आहे. त्यामुळं एक्झिबिशनची व्याप्ती ही कुठपर्यंत जाणार आहे आणि केवढी होणार आहे याची मला पूर्ण आयडिया होते. तसेच आम्हाला आमच्या ब्रँडसाठी आम्हाला एक असा प्लॅटफॉर्म पाहिजे होता जिथे आम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू. आणि MEA इंटरनॅशनल एक्सपो याच्याशिवाय मला वाटत नाही की एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आली ते सोडायला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्वरित निर्णय घेतला आणि तिथे पार्टिसिपेट केलं. खरं तर 3 दिवसांचा हा एक्सपो होता. खूप जास्त ऑडियन्स तिथे आलं होतं. तर एकंदरीत कसा एक्सपिरियन्स होता तिथला तुमचा? एक्सपिरियन्स तर खूप छान होता. ऍक्च्युली आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढे सारी लोक येतील, एवढा मोठा क्राऊड येईल आणि त्याच्यामुळे आमची विजिबिलिटी म्हणा किंवा आमचा लोकांपर्यंत रीच म्हणा खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचला. पूर्ण महाराष्ट्रातून तिथे क्राऊड आलेला होता आणि 3 दिवसामध्ये एवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्या माध्यमात थ्रू शक्य झालं असतं. आणि या 3 दिवसामध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती होती तुमच्यासाठी? एक्झिबिशन मध्ये म्हटलं ऍक्च्युली मी थोडा वर्कहॉलिक आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून ते 3ऱ्या दिवसाच्या शेवटच्या म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत जर पाहिलं तर पूर्ण बिझी होतो. आणि जे पहिल्या दिवशी जे लोक आलेत तर काही ज्या लेडीज आलेत तर त्यांनी ज्या साडीज वगैरे घेऊन गेले ते 3ऱ्या दिवशी पुन्हा आले होते की त्यांना ते खरेदी करायचे म्हणून. आणि तो म्हणजे असं वाटलं की यार आपण काहीतरी असं म्हणजे जे आपलं प्रोडक्ट आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो ना की आपण जे प्रोडक्ट आपण विकतोय तर त्याबद्दल आपल्याला कोणतरी पावती देतंय, तर तसा फील होत होता. कामाची पोच पावती तिथल्या तिथे मिळत होती तुम्हाला. तिथे मिळत होती. आणि या एक्सपो मधून कोणती गोष्ट शिकण्यासारखी होती? एवढा मोठा क्राऊड हँडल करणं म्हणजे खूप डिफिकल्ट. ऍट ए टाइम 10 ते 15 कस्टमर आम्हाला त्या जागेमध्ये म्हणजे आपला स्टॉल आपला छोटा होता तर त्याच्यामध्ये 10 ते 15 कस्टमरला हँडल करण्याचं आम्हाला ते खूप म्हणजे डिफिकल्ट होतं पण ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला हे मॅनेज करता आलं. कारण की तिथे जी मॅनेजमेंट झाली होती ती खूप चांगल्या पद्धतीची होती, ज्याच्यामध्ये लोकांना व्यवस्थित बाबा सर्वांना कोणताही गर्दी कोणताही गोंधळ वगैरे न होता सिस्टमॅटिकली सर्वांना इन आणि आउटची प्रोसेस होती. त्यामुळे आम्हाला एक्झिबिशन मध्ये खरं मजा आली. अच्छा. आणि या एक्झिबिशन मध्ये बरेचसे आणखीन म्हणजे त्याच सेक्टर मधले तुमच्याच सेक्टर मधले आणखीन लोक सुद्धा होते, आणखीन ब्रँड सुद्धा होते. सो नेटवर्किंग आणि बिझनेसच्या अपॉर्च्युनिटी कशा होत्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नेटवर्किंग म्हणा तर नेटवर्क खूप चांगलं झालं. बिझनेस अपॉर्च्युनिटी पण आम्हाला खूप चांगल्या आल्या. भरपूर असे लोक आहेत जसं आम्हाला याच्या रिलेटेड प्रोडक्शनच्या याच्या रिलेटेड जे भरपूर मॅन्युफॅक्चरनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. भरपूर छोटे रिटेल व्यावसायिक आहेत त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. ज्यांना काहीतरी नवीन स्टार्ट करायचंय ते आम्हाला अप्रोच झालेत की त्यांना काहीतरी फ्रँचायझी मध्ये आम्हाला राणी साहेबांची आम्हाला फ्रँचायझी देऊ शकता का. आम्हाला तिथे एक वेगळा असा अनुभव आला की काही स्त्रियांचे हसबंड अशा आहेत की त्यांना वाटतं की स्त्रियांनी त्यांच्या वाईफनी घरात न बसून राहता त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. तर ते आम्हाला अप्रोच झाले की यार आम्हाला माझ्या वाईफला मला काहीतरी चालू करून द्यायचंय, तर तुम्ही जर आम्हाला अशी काही तुम्ही फ्रँचायझी देत असतील तर आम्हाला खरंच खूप छान होईल की तिला आम्हाला कुठतरी घरात गुंतून न ठेवता तिला बिझी म्हणण्यापेक्षा तिला एक स्वतः वुमन एम्पॉवर म्हणतात ना तसं तिला आम्हाला तिच्या पायावर उभं करायचंय. नाही, खूप म्हणजे वेगळे वेगळे अनुभव तुम्हाला तिथे मिळाले. नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी MEAचा एक्सपो झालाच तर तुम्ही सहभागी व्हाल? नक्कीच, त्याच्यात काही दुमत नाहीये. जर नेक्स्ट टाइम एक्झिबिशन चाललं तर आहे घ्यायचा तर झाला तर आम्ही नक्कीच त्याच्यात पार्टिसिपेट आणि या वर्षीपेक्षा मोठा आणखी स्टॉल घेऊ. आणि
जास्त म्हणजे आम्ही पहिला स्टॉल आम्ही बुक करू. खरं तर MEAचा एक्सपो फेब्रुवारी मार्च मध्ये होता, तर त्याच्यानंतर तुमचा बिझनेस नक्कीच वाढला. नक्की बिझनेस नक्कीच वाढला. भरपूर पुरुषांना त्यांना वाईफसाठी काहीतरी घेऊन जायचंय, साडी घेऊन जायची, पण त्यांना लक्षात येत नाही की कोणती घेऊन जावं. तर त्यांना आम्ही तिथं सजेस्ट केलं होतं की बाबा तुम्ही ही तुम्हाला तिचा रंगरूपानुसार कोणती साडी किंवा कोणत्या फेस्टिवलनुसार कोणती तिला सूट होईल, तर ते आम्ही सजेस्ट केलं होतं. तर त्यानुसार ते रिपीटेड आमच्याकडे म्हणजे रिपीटेड क्लायंट झाले. ते आम्हाला नंतर कॉल करून की बाबा आम्हाला असं फेस्टिवल आहे किंवा असं फंक्शन आहे, तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा तिला कोणतं हे चांगलं भेटेल. तुम्ही लास्ट टाइम दिले तिला खूप आवडली आहे. ओके. तर तो नंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तो पण खूप छान होता आणि त्यानंतर आमचा बिझनेस ग्रो झाला. बिझनेस व्यतिरिक्त म्हणजे आम्हाला बाकीचे नेटवर्किंग जे आपण बोललो होतो तर मॅन्युफॅक्चरिंग ते कनेक्ट झाले आम्हाला. काही असे जे लोक फ्रँचायझीसाठी काही आमच्या मागे लागलेले आहेत, बट लेट्स सी आता हळूहळू आम्ही जसं एक्सपांड करू तर त्यानंतर आम्ही त्यांना पण कनेक्ट करूया. नक्कीच. म्हणजे फक्त त्या दिवशी पुरता कस्टमर न राहता तो अजूनही तुमच्याशी जोडला गेलेला आहे या एक्सपोमुळे. हो. नक्कीच. खूप छान सर. खरं तर तुमचा हा राणी साहेबा हा ब्रँड आणखीन पुढे असाच मोठा होईल. MEA कडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ काढून आमच्याशी गप्पा मारला, तुमचा अनुभव सांगितलात. तर हा होता राणी साहेबा यांचा MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मधील अनुभव. MEAचा प्रत्येक व्यावसायिकांना नव्या संधी देण्याचा हा प्रवास इथून पुढेही असाच चालू राहणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका खास अनुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद.